हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। आज आपण साजरी करणार आहेत वासुबारसा आणि आजचा दिवस खूप शुभ दिवस आहे। तर दिवाळीचा पहिला दिवस आहे। चला आता कसं साजरी करते ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि आज दिवसभरात काय काय होते माझं रुटीन सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे। सो असंच कनेक्ट राहा। काय काय बोलायचं तुम्हाला? काय बोलायचं? कुठे जायचं? कुठं? हाय कर सगळ्यांना, हाय कर पिलू। काय बोलायचंय का तुम्हाला? हॅपी दिवाळी। माझ्याकडची व्हाईट रांगोळी आहे, फक्त कलर रांगोळी संपले त्यामुळे कलर रांगोळी घेते। कलर रांगोळी घेऊन अजून पूजाचं सामान पण घ्यायचे, मग मी तिकडे जाणार। पूजाचं सामान घेऊन मी घरी जातोय। वासुबारसा म्हणजे हे गायींचा दिवस। ह्या दिवशी गायीचं आणि वासरांचं पूजा केले जाते। हे गाय आपल्या हिंदू संस्कृतीत लक्ष्मीचं प्रतीक मानले जातं, त्यामुळे ह्या दिवशी गायीचं पूजा केले जाते। तर आता पूजा वगैरे खूप छान झाले। आता स्वीट मध्ये काहीतरी बनवते, शिरवायचं खीर बनवते आता। तर स्वीट बनवून मग जेवण वगैरे करते, नैवेद्य दाखवून। चला आता बनवूयात। खुशी झोपला आणि सात्विक इथं पेंट करत बसले। त्याला पाणी पाहिजे, पाणी देतोय आता। मग त्याचं ते पेंट करत बसते। पेंट कर आता तो बर ना। आणि कपड्याला लावायचं नाही, कलर नीट करायचा। नंतर हँड वॉश करायचा। ए नंतर काय आहे? ई नंतर काय आहे? एफ नंतर काय आहे? एफ नंतर काय आहे? जी। व्हेरी गुड। तुझं नाव काय आहे? सात्विक। शिरवय आधी तुपामध्ये भाजून घ्यायचं थोडंसं, पण माझ्याकडून हे थोडं जास्तच भाजलं होतं आज। तर हे गहूचं आहे शिरवय आणि माझ्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेतले, काजू थोडंसं आणि मनुका, बदाम थोडं कमी टाकले। मी मुलं खात नाही आहे जास्त त्याच्यामध्ये टाकले, तर त्यामुळं बदाम कमी टाकले। त्यानंतर गरम पाणीमध्ये हे शिरवई थोडा वेळ उकळून घ्यायचं, त्यामुळं तसं उकळून घेतलं तर खीर घट्ट होत नाही, त्यामुळे
वगैरे खूप छान आवरले. आता स्वयंपाक वगैरे सगळं ते पण केले. तर आज दिवाळीच्या पहिला दिव्या लावून झाले. आता 5 दिवस आपण छान दिवाळी सेलिब्रेट करणार आहोत. शांत बस, शांत बस. तर प्रत्येक फेस्टिवल एक वेगळंच एनर्जी घेऊन येत असते. त्यामुळे आम्हाला एवढं फ्रेश वाटते आणि छान सुद्धा वाटते सणासुदीच्या दिवशी. तर तुमचं वसुबारसा कसा साजरी केला आणि ते मला कमेंटमध्ये सांगा. आमचं असं होतं आजचा दिवस. तर अजून फराळ वगैरे बनवायचं आहे मला. आता एकदा थोडं चिवडा बनवलं होतं सात्विकच्या स्कूलसाठी. तर परत चिवडा वगैरे बनवायचा आहे. आता मी फ्री आहे, स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे, आताच बनवून घेते मी. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला हे ब्लॉग आवडलं असेल. आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.